नमस्कार, आपल्या रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी न पाहता ब्लॉग व्हिडिओ किचनमधला पाहणार आहोत. तर आज आहे गुढीपाडवा, त्यानिमित्त मी नवीन सुरुवात करत आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटते. आणि आज आपण पुरणपोळी करणार आहोत गुढीपाडव्यानिमित्त. काल तुम्हाला मी गुढीपाडवा स्पेशल थाळी टाकलेली आहे, त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते नक्की जाऊन बघा. तरी ते डाळ थोडा वेळ भिजत घातली आणि त्यानंतर हळद थोडंसं तेल टाकून कुकरला डाळ लावून घ्यायची. याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या की आपली डाळ छान अशी शिजते. त्यानंतर कुकर लावल्यानंतर आता आपल्याला भात घ्यायचा, तो भात लावून घेऊ साईडला. त्यानंतर आपला स्वयंपाक जो आहे असं दोन्ही ह्याच्यावर केल्यानंतर फास्ट होतो. आता इकडे भात लावून घ्यायचा दुसऱ्या शेगडीवर आणि नंतर आपण पुरणपोळीचं पीठ मळायला घेणार. तुमच्या इकडे गुढीपाडव्या स्पेशल काय काय मेन्यू बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे गुढी कशी उभारतात तेही सांगा, कुठल्या पद्धतीने केली जाते. तर आपण आता साईडला भात लावून घेतला. यानंतर आपण आता पुरणपोळीचं पीठ मळायला घेणार आहोत. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्ष तुमच्या भरभराटीचं आनंदाचं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता हे पुरणपोळीचं पीठ मळायला घेतले. त्यात थोडंसं फक्त मीठ आणि हळद वगैरे काहीही टाकायची नाही, आपण पुरणामध्ये टाकलेली असते त्यामुळे यात हळद टाकायची नाही. त्यानंतर आता आपण पीठ मळून साईडला ठेवायचं. पीठ हे मुरल्याशिवाय पोळी छान टम्म फुगत नाही. तर इकडे खलबत्त्यामध्येच तुम्ही आपलं आमटीचं जे वाटण असतं ते कुटायचं, मिक्सरमध्ये हे करायचं नाही, त्यामुळे टेस्ट छान येत नाही. जर तुम्हाला पुरणपोळी किंवा कटाची आमटी याची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि तुमच्याकडे कटाच्या आमटीला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे याला येळवण्याची आमटी असेही म्हणतात. यानंतर आपण आता भजी तयार करायला घेणार. त्यासाठी कांदा चिरला, त्यानंतर बेसन पीठ, त्यामध्ये लसूण मीठ असं टाकायचं. त्यानंतर ओवा हातावर थोडासा क्रश करून टाकायचा, त्यामुळे टेस्ट छान येते. त्यानंतर कांदा मिरची मीठ असंच टाकायचं मीडियम. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं तिखट टाकू शकता, कारण आपण इथे मिरची ॲड करणार आहोत त्यामुळे मी इतर तिखट ॲड केलेलं नाही. आणि हे छान असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. आपल्या मिरची भज्याचं किंवा कांदा भजीही तुम्ही म्हणू शकता. तर याचं छान बॅटर आपण तयार करून घेऊ आणि साईडला एक 10 ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपला इकडं कुकर तयार झालेला आहे. तर त्याची डाळ किती छान शिजलेली आहे बघा. 3च फक्त शिट्ट्या झालेल्या आहेत, तर त्याची डाळ खूप छान शिजलेली आहे. तर आता याचं जे येळवणी आहे ते आपण काढून घेऊ आणि नंतर डाळ वाटून घ्यायची. तुम्ही अगोदरही वाटू शकता किंवा नंतर वाटायची असेल तर वाटू शकता. तर मी इथं अगोदर डाळ वाटणार आहे पुरण चाळणीने आणि नंतर त्याला चटका देणार आहे साखर टाकून. तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता. तर आता हे छान वाटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून ह्याला परतून घ्यायचं आहे. तर इकडे लगेच साईड बाय साईड आपण आमटी पण करणार आहोत, त्यामुळे आपला स्वयंपाक पटकन होतो. असं ट्रिक आहेत त्या की आपण स्वयंपाक करताना वापरल्या पाहिजे, तुम्ही पण वापरत जावा. त्यामुळे आपला स्वयंपाक झटकीफट होतो आणि टाईम पण आपला वाचतो. तर पुरणपोळीची पूर्ण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण साईडला आता लगेच आमटी तयार करायला घेणार आहोत. तर आमटीला जास्त तेल लागणार नाही आणि तुम्ही यामध्ये मोहरी किंवा असं काही वापरायचं नाही, फक्त जिरे फोडणीला टाकायचे आणि आपण जे वाटण तयार केलेलं असतं आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि खोबरं. तुमच्याकडे जर कांदा वापरत असतील तर तुम्ही तोही वापरू शकता, कारण कांद्यामुळे पण टेस्ट छान येते, पण आमच्या इकडे वापरत नाहीत. तर तुम्ही आमटी कशी करता ते मला सांगा. तर यानंतर ते वाटण टाकल्यानंतर मी छान असं हलवून घेतलं, कारण आपले जे फोडणीला आपण साहित्य घातलेलं असतं ते करपू नये म्हणून मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं. त्यानंतर आपण आता साठवणीचा काळा मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असतो तो टाकायचा. याने टेस्ट खूप छान येते, कारण यामध्ये भरपूर असे मसाले वापरलेले असतात आपण बनवताना, त्यामुळे साठवणीचा मसाला जरूर आमटीसाठी वापरत जावा. तर साठवणीचा मसाला टाकायचा. त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला जो असतो तो टाकायचा आणि कलर छान येण्यासाठी फक्त आपण काश्मीरी मिरची पावडर थोडीशी ॲड करायची, त्यामुळे आपल्या आमटीला कलर छान येतो. आणि त्यानंतर जे आपण हे येळवणी साईडला काढून ठेवलं होतं ते टाकायचं. यामध्ये जास्त पाणीही टाकायचं नाही, मीडियम ठेवायची. जास्त घट्ट पण छान लागत नाही आणि जास्त पातळ पण ठेवायची नाही, मीडियम जे ठेवायची कन्सिस्टन्सी. त्यानंतर पाहू शकता आपली आमटी तयार झालेली आहे आणि इकडं पुरण पण छान असं तयार होतं आहे. तर लगेच इकडं आपण पुरणामध्ये विलायची पावडर आणि सुंठ पावडर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. पुरण तयार कसं झालं ते चेक करायचं. तर पुरणामध्ये जो आपला चमचा असतो तो उभा राहिला पाहिजे. तर इकडे आपली आमटीसुद्धा उकळलेली आहे छान, बघू शकता तुम्ही किती छान दिसते आहे.
त्यानंतर आपण आता आमटीचा गॅस बंद करू आणि जे आपण मिरची भज्याचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते छान भिजलेलं आहे. तर आपण आता भजी तयार करून घेऊ. मीडियम फ्लेमवरच भजी तळायची कधीही तळताना, कारण तुम्ही हाय फ्लेमवर तळली तर वरून फक्त त्याला कलर येतो आणि आतमध्ये ते पीठ तसंच राहतं. त्यामुळे मीडियम फ्लेमवरच कधीही तळताना तळायची आणि त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा. त्यानंतर आपल्या भज्याला टेस्ट छान येते आणि क्रिस्पीपणा छान येतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आणि त्यानंतर सगळी अशी भजी मी एक सारखी तळून घेतली आणि त्यानंतर आता आपली कुरडई जी आहे ती आपण तळून घ्यायची. यालाही गॅस कुठेच वाढवायचा नाही. तुम्हाला अशा कुरडईच्या वाळवण्याच्या रेसिपी पाहायला आवडतील का तेही सांगा, कारण आपण यानंतर जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मी त्याही तुम्हाला दाखवणार. त्यानंतर आपण आता पापड हे तळून घ्यायचे सगळे, तांदळाच्या वगैरे पापड्या, उडदाचे पापड हे, आणि नंतर हे पाहू शकता असं बॅटर तयार केले. त्यानंतर हे आंब्याचा रस करायचा आहे आपल्याला गुढीपाडवा स्पेशल. तर अगोदर आपण पुरणपोळी तयार करून घेऊ आणि त्यानंतर आंब्याचा रस करून घेऊ. तर पुरणपोळी तयार करण्यासाठी एक छान उंडा घ्यायचा आणि उंड्याच्या तितकंच पुरण घ्यायचं. त्यामुळे आपली पुरणपोळी जी आहे ती टम्म फुगते आणि छान दिसते, गुबगुबीत होते. त्यामुळे घ्यायची आणि उंडा छान असा बंद करून घ्यायचा, जेणेकरून आपलं पुरण बाहेर येणार नाही. तुम्हाला डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. छान आता नंतर आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तुमच्या इकडे गुढीपाडव्याला काय काय करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गुढीपाडव्याला अजून एक स्पेशल गोष्ट असते, ती म्हणजे कडुनिंबाचा पाला, हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि गूळ. हाच नैवेद्य गुढीला मानाचा असतो आणि तो आमच्या इकडे केला जातो. तुमच्या इकडे केला जातो का तेही सांगा, कारण त्याचा आज मान असतो. आणि कडुलिंबाचा पाला हा आपल्याला आरोग्यासाठी खूप छान असतो. तो आपण नेहमीसुद्धा खाण्यासाठी काही जण वापरतात. तर आज याचा पाडवा स्पेशल मान आहे, त्यामुळे आज जरूर खावा. आणि तुमच्या इकडे असतो का नाही तेही सांगा. तर आपल्या इथं पुरणपोळ्या किती छान फुगता आहे ते तुम्हाला पुढे समजेल. बघू शकता इथं पुरणपोळी किती छान फुगलेली आहे, टम्म अशी. आणि त्यानंतर आपल्याला याला तूप लावून घेणार आहोत वरून आणि ही खरपूस अशी भाजून घ्यायची. कुठेही गॅस फुल करायचा नाही किंवा जास्त वाढवायचा नाही, कारण आपली पुरणपोळी मग छान खरपूस राहत नाही. आणि पुरणपोळी लाटताना एक टीप लक्षात ठेवायची की आपण जे कोरडं सुकं पीठ लावणार आहे ते जास्त लावायचं नाही, त्यामुळे आपली पोळी वातड होऊ शकते. तर इथं छान आपल्या पोळ्या तयार झाल्या. तर आपण आमरस तयार करून घेऊ. आंबा असा छान स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आणि त्याचा गर जो आहे तो चमच्याच्या साह्याने बाजूला काढून घ्यायचा. तुम्ही मिक्सरमध्ये टाकून करू शकता किंवा हाताने ब्लेंड करून करू शकता. तर मी इथे मिक्सरचा वापर करत आहे. तो गर जो आहे तो सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार साखर, मीठ हे सर्व गोष्टी ॲड करायच्या. तुम्हाला जर विलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार, आणि तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. तर आता ह्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा रस. जास्त पाणी टाकू नका, कारण त्याची टेस्ट बदलते. जसा आपला गर आहे तसंच थोडंसं पाणी टाकून राहू द्यायचा. तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मी जास्त पाणीही वापरलेलं नाही. तर आपली अशी थाळी तयार झाली आणि किचन ब्लॉग व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तर तुम्हाला कमेंटमध्ये कसा वाटतो ते नक्की सांगा.